वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित रमेशजी बारसकर, इम्तियाजजी नदाब, सोमनाथजी साळुंखे, सर्व मंगळवेढा येथील आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बहुजन बांधव, ओबीसी बांधव, या ठिकाणी माझा अविनाश भोशीकरचा आपल्याला शरणू शरणार्थ जय भीम, जय बसवा. कारण मी जय बसवा यासाठी म्हणलोय, कारण ही मंगळवेढा ही पावनभूमी आहे, ज्या ठिकाणी महात्मा बसवांना 12व्या शतकामध्ये 13 ते 14 वर्ष या ठिकाणी यांचं वास्तव्य झालेलं आहे. आणि म्हणून मी एक ओबीसी लिंगायत कार्यकर्ता या नात्याने या चळवळीमध्ये मी या ठिकाणी श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आणि म्हणून मंगळवेढ्याच्या महात्मा बसवानांचे पदस्पर्श झालेल्या या पावनभूमीमध्ये आज इथे या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण बचावच्या यात्रेच्या निमित्तानं संवाद होत आहे. बांधवांनो, एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे की या ठिकाणी आपण बटन दाबतोय, जी लोक निवडून जात आहेत त्याच मुख गिळून गप्प बसलेले आहेत आपल्या आरक्षणावर. कोणी एक शब्द बोलायला तयार नाही. ज्यांना तुम्ही भाजपमधून निवडून दिलं, ज्यांना तुम्ही काँग्रेसमधून दिलं, ज्यांना तुम्ही राष्ट्रवादीमधून निवडून दिलं, आज तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी कोणी सुद्धा बोलायला तयार नाही. सगळे मुख गिळून गप्प बसलेले आहेत. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण जर हे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला आम्हाला वाचवायचं असेल, एससी एसटीच्या आरक्षणाचं तुम्हाला आम्हाला संरक्षण करायचं असेल, तर आपलेच प्रतिनिधी त्या ठिकाणी सभागृहात पाठवल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्या समोर उरलेला नाही. बांधवांनो, आदरणीय साहेबांनी काल सांगितलं, खरं तर आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या लक्षात येत नाही, कारण आम्ही आता चळवळीतून मोठं झालो. शरद पवार साहेब म्हणतायत 225 समाजाचे आमदार निवडून आणणार. 225 समाजाचे आमदार निवडून आणणार म्हणजे कोणाचे निवडून आणणार हे आम्हाला आता कळायला लागलंय. कारण 70 वर्ष गेले आमच्या ओबीसीच्या डोक्यातले किडे मेलेच नाहीत. कारण आम्ही भाजपला बटन दाबून दाबून, शिवसेनेला बटन दाबून दाबून आम्हाला अजून आमचं काही कळायलाच मार्ग नाही. ओबीसीचा लढा होण्यापूर्वी 15-20 खासदार असलेला त्यांचा शरद पवारांचा समाज ओबीसीचं आंदोलन पेटल्यानंतर त्या ठिकाणी 31च्या आकड्यावर जाऊन पोहोचतो. 31 खासदार त्यांची समाजाची निवडून जातात आणि आता 225 निवडून देतो म्हणतायत. कारण उद्या त्यांना हे सगळं आरक्षण गिळंकृत करायचंय. हे आम्हाला मिळालेले हक्क सवलती सगळ्या संपवायचे आहेत आणि म्हणून त्यांची ती लढाई आहे. आणि म्हणून मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आहे. कारण आम्हाला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय आणि आरक्षण वाचवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि म्हणून आमची भूमिका ओबीसीची स्पष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच आमचा एकमेव पर्याय आहे. आणि म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये ताकदीनिशी त्या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी राहणार आहोत. आणि या यात्रेमध्ये मी एवढंच आवाहन करतो की यात्रा आता चालू आहे, मराठवाड्यामध्ये जाणार आहे. आपण मंगळवेढ्याच्या गावागावामध्ये जाऊन या यात्रेचा संदेश आपण या ठिकाणी द्यावा. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय संविधान, जय भीम, जय बसवा. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याची वंचित बहुजन आघाडीची मुलुक मैदानी तो प्राध्यापक सोमनाथ साळुंखे सरांना विनंती करतो, कृपया आपण व्यक्त व्हावं. आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं आयोजित मंगळवेढा येथील सभेमध्ये उपस्थित असणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, माझ्या समवेत आलेले माझे सर्व राज्य कार्यकारिणीचे सदस्य, ओबीसीचे नेते, जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, बंधू भगिनीनो, आज तिसरा दिवस आहे. आरक्षण बचाव यात्रा मुंबईहून 25 तारखेला सुरू झालेली आहे. चैत्यभूमीला अभिवादन करून बाळासाहेब कोल्हापूरकडे रवाना झाले. सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये धो धो पाऊस पडत असताना सुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून बाळासाहेब आंबेडकर ओबीसीच्या आणि एससी एसटीच्या अधिकारांसाठी, हक्कासाठी आपल्याशी संवाद साधत महाराष्ट्रभर फिरणार आहेत. आणि ही यात्रा आज तुमच्या शहरामध्ये आली. सर्व आरक्षणवादी वर्गांशी बाळासाहेब संवाद साधतायत. नेमकी आपली ह्या परिस्थितीमध्ये भूमिका काय असली पाहिजे, आरक्षण कशा पद्धतीने धोक्यामध्ये आलेलं आहे आणि मग आरक्षण वाचवायचं असेल तर काय केलं पाहिजे. फक्त प्रश्न मांडून या ठिकाणी बाळासाहेब आलेले नाही, तर त्याचं उत्तर सुद्धा घेऊन बाळासाहेब तुमच्यासमोर आलेले आहेत.
वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की जो आरक्षणवाद्यांच्यासाठी जाहीरपणे भूमिका घेतो. ओबीसी आरक्षणाचा जो प्रश्न जटिल होऊन बसलेला आहे, आज ओबीसीची बाजू घेणारा कोणताही राजकीय पक्ष अस्तित्वात नाही. फक्त वंचित बहुजन आघाडी ओबीसीची ठोस भूमिका घेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मागील महिन्यामध्ये 26 जूनला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीने काही ठराव केले आणि या ठरावामध्ये ओबीसींच्यासाठी स्पष्ट भूमिका महाराष्ट्रासमोर वंचित बहुजन आघाडीने मांडली. मित्रांनो, ज्या सगळे सोयरेच्या कायद्यावरून महाराष्ट्रामध्ये वादंग माजलंय, या महाराष्ट्रातला मोठा समूह असणारा मराठा समाज, त्याचे काही नेते सगळे सोयरेच्या कायद्यासाठी शासनावरती दबाव निर्माण करतायत. या सगळे सोयऱ्याचा जर कायदा मंजूर झाला तर ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी धोक्यामध्ये येणार आहे. बहुतांश मराठा समाज हा ओबीसी मध्ये येण्याची शक्यता आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली की हे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र शासन जो सगळे सोयऱ्याचा कायदा करायला चाललंय त्याला स्पष्टपणे विरोध करेल. एवढं करून आम्ही थांबलेलो नाही. गेल्या कित्येक महिन्यामध्ये 55-60 लाख या नोंदी की ज्याच्यावरती महाराष्ट्रातून बऱ्याच हरकती आल्या की ज्या नोंदी डुप्लिकेट आहेत म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलं. या सर्वच्या सर्व नोंदी रद्द व्हाव्यात ही मागणी वंचित बहुजन आघाडीने आणि बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. एवढी ठाम भूमिका महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षाने घेतलेली नाही. महाविकास आघाडीच्या पक्षाने घेतलेलं नाही ना महायुतीच्या पक्षाने घेतलेलं नाही. ओबीसीने आता जागं झालं पाहिजे. ओबीसीने ओळखलं पाहिजे की आमचा खरा मित्र कोण आहे आणि आमच्या मैत्रत्वाचं सोंग करणारा पक्ष कोणता आहे हे जर ओबीसीने ओळखलं तरच येत्या काळामध्ये ओबीसीचं आरक्षण टिकेल आणि भविष्य आमचं सुकर होईल. मित्रांनो, बाळासाहेबांनी एक भूमिका घेतलेली आहे आणि ती आपण समजून घेतली पाहिजे. ओबीसीच्या हक्काचं जर संरक्षण करायचं असेल तर ओबीसीचे किमान 100 आमदार निवडून आले पाहिजेत आणि ओबीसीचे 100 आमदार निवडून यायचे असतील तर आम्ही काय केलं पाहिजे तर आमच्या भागामध्ये जो ओबीसीचा उमेदवार उभा आहे त्या ओबीसीच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे, त्याला विधिमंडळामध्ये पाठवलं पाहिजे. जर ओबीसीचे 100 आमदार निवडून आले तर या विधिमंडळामध्ये ओबीसीच्या विरोधामध्ये होणारे कायदे ते 100 आमदार त्या ठिकाणी थांबवू शकतील. पण ते आमदार निवडताना एक काळजी घेतली पाहिजे, जो ओबीसीचा आमदार या प्रस्थापितांच्या ताटाखालचं मांजर होणार नाही, त्यांचा गुलाम होणार नाही, असा ओबीसीचा आमदार आम्हाला निवडून द्यावा लागेल. आणि त्यासाठी तुम्ही समस्त ओबीसी बांधवांनी बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं आवाहन करतो. आणि या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सर्वच ओबीसी समूहांनी भरभरून सहभागी व्हावं ही विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. सत्ता ही भ्रष्ट असते आणि अनियंत्रित सत्ता ही अनियंत्रित भ्रष्ट असते. ते गेली 70 वर्षे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. यानंतर आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो, कृपया आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. ओबीसी आणि एकंदरीत आरक्षण बचाव यात्रा ही आपण माझ्या अगोदरच्या वक्तव्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मुंबई इथे चैत्यभूमीपासून सुरुवात झाली. या नाद आपल्या गावामध्ये या ठिकाणी येऊन पोहोचला. एकंदरीत शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट ज्यावेळी झाली त्याच्यानंतर असणाऱ्या छगन भुजबळ यांनी असणारी प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते असं म्हणाले की महाराष्ट्राची परिस्थिती 1977 साली जी होती तशीच झाली, दंगलग्रस्त परिस्थिती असा त्यांचा शब्द प्रयोग. ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारत नाही. माझ्या अगोदरच्या वक्त्याने आपल्याला सर
या परिस्थितीचं थोडंफार वर्णन आपल्यासमोर केलेलं आहे. मी एक दुर्दैव असं मानतोय की इमर्जन्सी ज्यावेळेस लागली त्यावेळेस दोन मतं प्रवाह, इमर्जन्सी चांगली आणि इमर्जन्सी वाईट. ज्याला चांगली वाटली त्यांनी काँग्रेसला मतदान दिलं, ज्याला वाईट वाटली त्यांनी काँग्रेसच्या विरोधात मत. हे राजकीय मत आहे. या राजकीय मताचं सामाजिक परिवर्तन झालं, ते राजकीय मत झालं अशी असणारी परिस्थिती. आज आपल्याला दिसतंय की जरांगे पाटील यांच्या मागणी जी आहे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, ही जी मागणी आहे, या मागणीच्या संदर्भात भूमिका घ्यायला कचरतात आहेत अशी असणारी परिस्थिती. राजकीय पक्ष कचरतात. वंचित बहुजन आघाडीने भूमिका अगोदरच घेतली आहे की ओबीसीचं आरक्षण ओबीसीला, त्याच्यामध्ये इतर कोणी येता कामा नये. आणि त्यावेळेसही मी सांगितलं की तुम्ही जर भेसळ करणार असाल तर सुप्रीम कोर्ट बसणार, ऐकणार नाही, दोनदा नाकार. तेव्हा तुम्हाला इतर कोणाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याचं ताट तुम्हाला असं वेगळं करावं लागेल. ते ओबीसीच्या ताटामध्ये त्यांना तुम्हाला बसवता येणार नाही अशी असणारी परिस्थिती. पण दुर्दैव असं आहे की राजकीय पक्ष जरांगे पाटलांची ही मागणी बरोबर आहे की चूक आहे, आम्ही त्याचं समर्थन करतो की आम्ही त्याचा विरोध करतोय, याची भूमिका न घेतल्यामुळे समाजामध्ये जो विभक्तपणा आलाय, ओबीसी असं म्हणतोय की मी आता आरक्षणवाद्यालाच मतदान देणार, ओबीसीलाच मतदान देणार, एससीला मतदान देणार, एसटीला मतदान. काय करेल यात मला माहिती. पण दुसऱ्या बाजूला मराठा समाज असं म्हणतोय की मी ओबीसीला मतदान देणार. समाजामध्ये वेगळेपणा आलाय हे त्या ठिकाणी मानतो. हा वेगळेपणा राजकीय राहिला तर काही तुटवडा नाही. त्या का मतदान देऊन झालं की त्याची ती भूमिका आहे तर त्यांनी अदा केला आणि पुन्हा तो त्या ठिकाणी व्यवस्थित चालू शकतो. पण दुर्दैवाने ही जी राजकीय भूमिका आहे की ओबीसी जे म्हणतोय मी आरक्षणवाद्यालाच मतदान देणार आणि मराठा समाज असं म्हणतोय की मी ओबीसीला मतदान देणार नाही, अशी जी भूमिका आलेली आहे, ही राजकीय भूमिकेशी मला वाटतं कोणाचंही भांडण नाही, कोणाचाही तंटा नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. पण ही राजकीय भूमिका ज्यावेळेस सामाजिक भूमिका होते आणि ज्याचं इथे उदाहरण देण्यात आलं की मी ह्याच्या दुकानातून खरेदी करणार नाही, त्याच्या दुकानातून चहा प्यायला जाणार नाही, अशी ज्यावेळेस भूमिका येते ती डेंजरस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. राजकीय भूमिका या दंगलग्रस्त होत नाही, पण सामाजिक भूमिका या दंगलग्रस्त होऊ शकतात हे आपण लक्षात घ्या. सामाजिक भूमिका या दंगलग्रस्त होऊ शकतात आणि म्हणून ती परिस्थिती उद्भवू नये म्हणून आम्ही असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठरवलं की हा प्रश्न लोकांना शांततेने आपण असताना समजावून दिला पाहिजे की जेणेकरून राजकीय भूमिका असली पाहिजे. राजकीय भूमिकेचं सामाजिकरण होता कामा नये आणि ते जर सामाजिकरण झालं नाही तर मग इथला असणारा समाजाचा सलोखा जो आहे तो कायम राहतो अशी असणारी परिस्थिती आहे. हा सामाजिक सलोखा बिघडला नाही तर काहीच होत नाही. पण मी जसं म्हणालो की राजकीय भूमिकेचं सामाजिकरण ज्या दिवशी होईल आणि ज्याने कोणी त्याचा फायदा उठवायचा ठरवला तर मग समाजामध्ये
वितरण होण्याची शक्यता आहे, एकमेकांची डोकी फोडण्याची असणारी शक्यता आहे. मत विभागली काही फरक पडत नाही, मत विभागली काही फरक पडत नाही, पण मत दुभागली तर ते जुळवणं कठीण आहे हे आपण असताना लक्षात. आणि म्हणून या यात्रेचा जो उद्देश आहे तो उद्देश इथे असताना मन दुभागू नये. राजकीय भूमिका जी घेतलेली आहे त्या राजकीय भूमिकेचं तुम्ही अदा करा. उद्या तुम्हाला शरद पवारांना शिव्या घालायच्या असेल तर निश्चितपणे घाला, आम्ही घालतोय, नाही असं नाही. जरांगे पाटलांनी सांगितले की मराठ्यांना आरक्षण ओबीसीच्या कोट्यामधून मिळालं पाहिजे. आम्ही शरद पवारांना विचारतो होय की नाही म्हणा ना. तुम्ही होय की नाही म्हणत नाही. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे असताना सुद्धा होय की नाही म्हणत नाही. आणि मग हळूच ओबीसी असताना म्हणायला लागलाय ते भूमिका घेणार नाही. मी विचारलं काय घेणार नाही. ती घेणार नाही याच्यासाठी किती मराठ्यांचे पुढारी. म्हणजे हळूहळू राजकीय वाद सामाजिक वादाकडे वळायला लागला हे आपण लक्षात. राजकीय वाद सामाजिक वादाकडे वळायला लागलाय आणि हळूहळू आता ओबीसी म्हणायला लागलाय की जसं शरद पवार भूमिका घेणार नाहीत, बाळासाहेब थोरात काँग्रेसची असताना भूमिका घेणार नाहीत, त्यांना असं वाटलंय की आपण काही भूमिका घेतली, मराठ्यांच्या बाजूची घेतली तर ओबीसी आपल्याकडून जातो आणि ओबीसीची भूमिका घेतली तर मराठा आपल्याकडून जातो आणि म्हणून हा भूमिका घेणार. त्याच्यातले काही जण ते अजून पुढे जातात. हे असं म्हणतात की आम्हाला आता असताना फसवलं. हे असं म्हणतात की आम्हाला आता फसवलं जातं. काय फसवलं जातं की जरांगे पाटील जे आहेत यांनी देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं. जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलेलं आहे. ते आता ओबीसीला इनडायरेक्टली सांगतात आहेत की देवेंद्र फडणवीस पडले पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. आणि ओबीसीनं असं वाटतंय की जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसला विरोध करतात आहेत म्हणजे आपण देवेंद्र फडणवीस बरोबर गेलो, म्हणजे आपण असताना देवेंद्र फडणवीस बरोबर गेलं पाहिजे. पण तिथेच ओबीसीचे असणारे काही कार्यकर्ते असे म्हणतात की इथे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत हे आपण असताना लक्षात. देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी मुख्यमंत्री राहिलेले. भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली का की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जी जरांगे पाटील यांची मागणी आहे त्याच्या संदर्भात भूमिका घेतली आहे का तर अजिबात घेतली नाही. त्याच्या संदर्भात अजिबात भूमिका घेतलेली नाही. पण या टीकेमुळे ओबीसीला भूलभुलैया दाखवला. ओबीसीला असताना भूलभुलैया दाखवला जातोय की जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसच्या विरोधात आहेत आणि म्हणून ज्याला जरांगे पाटील विरोध करतोय तो आपला मित्र म्हणून असं तो समजतोय. अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन कृपा करून या राजकारणामध्ये आपण फसू नका अशी असणारी परिस्थिती. इश्यू इथला वेगळा आहे. हा इथपर्यंत राहिलेला नाही. हा आता असणारा आपण मागच्या लोकसभेमध्ये बघितलं की संविधान बदला असत नारा होता. फक्त इलेक्शनच्या दरम्यान आनंदकुमार हेगडे यांनी जाहीरपणे म्हटल्यामुळे अनेक लोकांच्या लक्षात आलं की 405 आकडा म्हणजे काय.
400च्या वरती गेलो तर सभागृह आपलं झालं. सभागृह आपलं झालं, मग काही ठराव मंजूर करता येतात, काही बदलता येतं. आणि लोक सतर्क होऊन त्यांनी विरोधी पक्षाची ताकद वाढवली आणि इथलं असणारं आरक्षण वाचलं, अशी संविधान वाचलं अशी असणारी परिस्थिती. आजच्या घटनेला सुद्धा तीच आहे. ओबीसीला आरक्षण ज्यावेळेस देण्यात आलं त्यावेळेस मी सभागृहात किंवा त्या सरकारबरोबर त्याच्या मला माहिती आहे काय. आमच्या लक्षात आलं की 13-14 महिन्याचं सरकार आहे, त्याच्यावरती टिकणार नाही. कधीही पायाखालची वाळू काढल्या जाईल, खुर्ची ही खेचल्या जाईल आणि सरकार जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ओबीसीना आपण दिलेला शब्द हा पाळला गेला पाहिजे, म्हणून त्या दृष्टीने हालचाली झाल्या. हे आरक्षण जसं एससी आणि एसटीचं स्थायी आहे तसंच ओबीसीचं आरक्षण सुद्धा स्थायी झालं. आणि ते स्थायी करायचं असेल तर एससी आणि एसटीचं जसं शेड्यूल आहे, कुठले समाज त्याच्यामध्ये येतात आणि घटनेचा अंतर्भूत त्याचा केअर करण्यात आलेला आहे, तशाच रीतीने ओबीसीचं सुद्धा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी अशी यादी तर जोडल्या गेली तर ती घटनात्मक होते अशी असणारी परिस्थिती. आणि घटनात्मक करायची असेल तर मग काँग्रेस जे एक विरोधी पक्ष होतं आणि भारतीय जनता पक्ष जे सहयोगी पक्ष होतं त्याच्याबरोबर आपण बोललो पाहिजे. तर त्यावेळेस 2 ग्रुप झाले. त्यावेळेस असं 2 ग्रुप करण्यात आले की एक भारतीय जनता पक्षाबरोबर बोलेल आणि दुसरा असणारा काँग्रेस बरोबर. जे काँग्रेसचं डेलिगेशन होतं त्याच्यामधला मी सदस्य. काँग्रेसचं जे डेलिगेशन होतं त्याच्यातला मी सदस्य होतो. आणि काँग्रेसवाल्यांना भेटलो, बोललो. त्या काँग्रेसवाले म्हटले आम्हाला असणारं याच्याशी घेणं देणं नाही आणि आम्ही काही तुमचं पाठिंबा देणार. जे बीजेपीवाल्यांशी बोलत होते त्यांचाही तोच रिपोर्ट आला की त्यांचाही हेतू काही चांगला नाहीये, सरकार पाडायचा असणारा हेतू आहे आणि म्हणून आपण असणारं सावधरित्याने गेलं पाहिजे. मंडल आयोग हा पार्लमेंटमध्ये सादर केल्यानंतर सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं की अहवाल मान्य करण्यात आलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने त्याची असणारी अंमलबजावणी केल्या. याच वाक्याचा उपयोग घेत त्यावेळेसच्या जनता दलाच्या बरोबर असणारे जे सहयोगी होते त्या सगळ्यांनी असं ठरवलं की उद्याचं काही होईल ते पहा, आपण बघू. पण गव्हर्नमेंटचा जसा अध्यादेश निघतो, GR निघतो, त्याच पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणाचा GR आपण काढायचा आणि त्याच पद्धतीने तो असणारा GR निघाला. तो GR 7 ऑगस्टला निघाला हे आपण लक्षात घ्या. तो 7 ऑगस्टला निघाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं. 2-2.5 वर्षानंतर त्याचा निकाल लागला आणि 2-2.5 वर्षानंतर निकाल लागल्यानंतर कोर्टाने म्हटलं की ओबीसीना आरक्षण द्या याची तरतूद आहे आणि म्हणून हे संविधानिक आहे असं जजमेंट त्यांनी दिलं. त्या जजमेंट देत असताना त्यांनी एक मुद्दा तिथे तपासला नाही आणि तो म्हणजे अध्यादेशामार्फत असताना ती काढता येतं का, GR मार्फत काढता येतं का अशी असणारी परिस्थिती. आज इथे असताना जे सांगितलं जात आहे, दुर्दैवाने मी असं म्हणेन की शरद पवार सुद्धा असताना त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी असं म्हटलं की 225 समाजाचे आमदार आले आणि तिथेच अनेक जणांची असणारी पाल चुकली अशी असणारी परिस्थिती. त्यांनी असं म्हटलं असतं की महाविकास आघाडीचे 225 खासदार आमदार आम्ही आणू तर ते पॉलिटिकल स्टेटमेंट झालं की शासन जाण्याचे सरकार आलंय. पण समाजाचं आणू असं ज्यावेळेस येतं
त्यावेळेस ते का आणायचं हा सगळ्यात महत्वाचा असणारा प्रश्न आहे. आणि तिथे मी असं मानतो की ओबीसीने सावध होणं ही त्याच्यातलं महत्वाचं आहे. सावध याच्यासाठी की धनगरांचे मेळावे लाखोचे, माळी समाजाचे मेळावे लाखोंनी, इतर समाजाचे मेळावे हजारांनी होतात अशी परिस्थिती. ते मेळावे त्यांच्या समाजाची आयडेंटिटी आहे, समाजाची ओळख आहे असं त्या ठिकाणी मी मानतो. परंतु ओबीसीचा मेळावा असेल तो हजारातही होत नाही, तो 100 होतो अशी असताना परिस्थिती. तो 100 होतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि तो 100 होत असल्यामुळे ओबीसीचा राजकीय चेहरा उभा राहत नाही अशी परिस्थिती आहे. आज गरज आहे की ओबीसीचा राजकीय चेहरा उभा राहिला पाहिजे. आणि तो त्या दिवशी उभा राहील त्या दिवशी हे आरक्षण तो वाचवेल, अन्यथा तो वाचणार नाही असं आपण लक्षात घ्या. मी जसं म्हणालो की हा जो GR आहे आहे, GR आपल्याला माहिती आहे, अध्यादेश आपल्याला माहिती आहे, थांबवल्या शकतो, बदलल्या जाऊ शकतो आणि त्याला सरसकट प्रस्ताव सुद्धा दिला जातो. इथे आता जी भीती व्यक्त केल्या जाते ती ही आहे की उद्याच्या सभागृहामध्ये ओबीसीचा प्रतिनिधी नसेल, जसं सोमनाथ साळुंखे यांनी सगळ्यांनी मांडलं की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून एकही लोकसभेमध्ये ओबीसीचा प्रतिनिधी नाही आणि उद्या विधानसभेमध्ये एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी आला नाही. ओबीसीच्याच मागणीला धरून त्याला स्थगन करता येईल. ओबीसीची मागणी काही आहे की आमची जनगणना झाली पाहिजे. त्याच जनगणनेला धरून किंवा आम्ही जनगणना करतो, उद्याचा आलेला सत्ताधारी पक्ष असं म्हणेल की आम्ही असं जनगणना करतो आणि ही जनगणनेतून ओबीसीची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही स्थगन करतो. हे याच्या अगोदर झालं की न झालं? कोणाच्या लक्षात आहे का हा मार्ग अवलंबला होता की नव्हता अवलंबला? अगोदर अवलंबला होता की नव्हता अवलंबला? अवलंबला होता की नव्हता? अवलंबला होता. लॉर्डशिप खानविलकरांच्या जजमेंटमध्ये की जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती याच्यामधल्या ओबीसीना आरक्षण राहणार नाही. आता हा राजकीय झाला. उद्याचा असणारा ठराव होईल तर त्याचा परिणाम काय होणार? मेडिकलच्या जागा, इंजिनिअरिंगच्या जागा, इतर कॉलेजेस मधल्या जागा, आर्किटेक्ट म्हणजे जेवढे आहेत तिथे जे ओबीसीला आरक्षण मिळतंय तेही सगळं थांबलं जाईल. म्हणजे राजकीय आरक्षण बरोबर विकासाचं जे राजकारण आहे, विकासाची जी संधी आहे, IAS मधल्या असेल, अधिकाऱ्यांमधल्या असेल, नोकऱ्यांमधल्या असेल, इतर बँकांमधल्या असेल, हे सगळं आरक्षण थांबणार. आणि हे आरक्षण थांबलं तर इथल्या राजकीय पक्षांची मानसिकता जर आपण बघितली तर ते त्यांच्या समाजापुरतेच मर्यादित आहेत. ते काही महाराष्ट्राच्या जनतेपुरते मर्यादित आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणतो. एका मागच्या लोकसभेमध्ये मी त्यांना असं म्हटलं की आपण सत्तेचं सार्वत्रिकरण केलं पाहिजे. किमान 2 धार्मिक
अल्पसंख्याक आहे त्यांना आपण द्यावं. मी असं म्हणालो नाही की मुसलमानांना, मी त्यांना म्हटलं धार्मिक अल्पसंख्याक. तुम्हाला मुसलमानांना द्यायचं नाही मान्य आहे, पण तुम्ही ख्रिश्चन आहे, जैन आहे, हाही धार्मिक अल्पसंख्याक, हाही धार्मिक अल्पसंख्याक. तो कधीच आंदोलन करत नाही, तो कधीच लढत नाही. जे ताटात मिळते तो घेतो आणि मुकाट्याने राहतो. त्याला तरी आपण तिकीट द्यावं. त्यांनी मलाच बाहेर काढू का? तर तुम्ही फक्त दलितांपुरतच मर्यादित राहा, त्याच्या बाहेर काही बोलू नका. तुम्ही दलितांपुरतच मर्यादित राहा, त्याच्यापेक्षा बाहेर बोलू, त्याच्यापेक्षा बोलू नका. तुम्ही त्याच्यापेक्षा बाहेर बोलणार असाल तर आम्ही तुम्हालाच बाहेर घालू. म्हणजे ही जिथे मानसिकता आहे, ही जिथे मानसिकता आहे, तिथे मी असताना विचारतो की शरद पवार असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील किंवा कायस्थ ब्राह्मण नेतृत्व असेल, देवेंद्र फडणवीस किंवा असणारा उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास कसा करायचा? तुम्ही त्या कवचातून बाहेरच पडला नाही. तुम्ही स्वतःच्या समाजापुरतच बघताय, त्याच्या बाहेर बघायला तयार नाही. आणि बाहेर बघायला तयार नसल्यामुळे माझी तरी खात्री झालेली आहे की विधानसभेनंतर महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाला प्रचंड मोठा असणारा धोका आहे. प्रचंड मोठा असणारा धोका आहे. सगळं बदलता येत नसेल, हळूहळू हळूहळू बदला. सगळंच बदलता येत नसेल तर हळूहळू हळूहळू असणारा बदला. आणि म्हणून मी इथला असणारा सर्व तमाम ओबीसीना असणारा सांगतो की आता वेळ आलेली आहे की आपण आपला राजकीय चेहरा त्या ठिकाणी दाखवा. हा राजकीय चेहरा जर आपण दाखवला नाही, हा राजकीय चेहरा इथल्या राजकीय पटलावरती आला नाही, तर विकासाची साधनं जी आहेत त्याच्यापासून आपण मुकणार अशी असणारी परिस्थिती. मला माहिती आहे विलासराव देशमुख असताना 2 मंत्री पक्षाचे होते. मी म्हटलं तुम्ही एससी एसटीना स्कॉलरशिप देताय, तेव्हा आपण असणारा क्रीमी लेअर लावलेला आहे. जो श्रीमंत ओबीसी आहे त्यांना आपण बाहेर टाकलेला आहे आणि गरीब ओबीसी आहे त्यांना आपण असणारं आरक्षण देतो. तेव्हा हा गरीब आहे, याला फिया भरता येत नाही, तर आपण असणारं याला स्कॉलरशिप द्या. आम्ही सरकारपुढे असताना विलासरावनी म्हटलं प्रकाशराव फार ताण येईल. मी त्यांना म्हटलं विलासराव फार ताण येणार नाही, 100 कोटी फक्त आपल्याला लागतील. ते म्हटले 100 कोटी असेल तर मी मान्य करतो, मला फक्त आकडेवारी आणून दाखवा. समाज कल्याण खात्यामध्ये गेलो, एससी ओबीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या घेतली, इंजिनिअरिंगमध्ये किती आहे, मेडिकलला किती आहेत, आर्किटेक्चरला किती आहेत, वेगवेगळ्या याच्यामध्ये किती, आकडेवारी घेऊन म्हटलं एससी एसटी साठी स्कॉलरशिप द्यायची असेल तर म्हटलं 100 कोटी लागत नाही, तर त्या ठिकाणी 96 कोटीच फक्त लागतात, 4 कोटी म्हटलं शिल्लक. त्यांनी मंजूर केली. असं नाही, असं नाही. 2 वर्ष चालले, आम्ही सरकारमध्ये असेपर्यंत चालले. आज ओबीसीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप आहे का? नाही. आम्ही सरकारमधून बाहेर पडलो, त्या आमदारच फोडायला लागले, मंत्रीच फोडायला लागले. आता म्हणलं जे उरलेलं सोडलेलं आहे ते वाचवायचं असेल तर आपल्या घरामध्ये आणि आपल्या ढाबेमध्ये आणून ठेवलं तर ते वाचेल तरी, नाही तर त्यांनाही फोडून टाकतील. 2 वर्ष राहिल्यानंतर पुन्हा गेलो. मी विलासांना नंतर विचारलं, आम्ही सरकारमधून गेलो, ठीक आहे, चांगली योजना होती, प्रकाशराव चांगली योजना होती याची मला जाणीव आहे. मला लोकांनी असताना फार मोठ्या प्रमाणात हार पुढे सुद्धा घातले. आज मला लाज वाटते की त्या लोकांना मी डोळ्यात डोळा घालून बोलू शकत नाही, मान खाली घालून मला बोलावे लागते. याचं कारण परिस्थिती माहीत असून सुद्धा मी तिथे असताना त्यांना न्याय देऊ शकलो नाही. आणि त्याचं कारण की माझ्या पाठीमागे जे बसलेले आहेत
ते म्हणतात ते बंद नाही केलं तर तुझी खुर्ची आम्ही घालू. मित्रो, माझा सांगण्याचा मुद्दा हा की महाराष्ट्राच्या इलेक्शन्स आहेत जे ज्या पक्षात आहे. मग जो ओबीसी जो काँग्रेसमध्ये आहे, भारतीय जनता पक्षामध्ये आहे, शरद पवारांच्या एनसीपी मध्ये आहे, उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये आहे किंवा बीजेपी मध्ये आहे, त्यांनी तिथे भांडा. तुम्ही जोरदार भांडा आणि भांडून तुम्ही सांगा की तुम्हाला असताना जर त्या युतीमध्ये 100 जागा मिळणार असेल तर 50 जागा या ओबीसीच्या उमेदवाराला तुम्ही दिलं पाहिजे. 50 जागा दिल्या पाहिजेत. त्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे. तो आपल्या पक्षामध्ये भांडला, कदाचित मिळू शकेल, कदाचित मिळणार नाही. मिळालं तो सोन्याहून पिवळं, पण नाही मिळालं तर त्यांनी या इलेक्शन पुरता आपल्या पक्षाबरोबर फारकत घेतली पाहिजे. काय घेतली पाहिजे? त्यांनी काय घेतली पाहिजे? फारकत घेतली पाहिजे. का घेतली पाहिजे? तर आरक्षण वाचवलं. आज महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब सुखी झाले, कारण का कोणाचा क्लार्क झाला, पोलीस झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, अमुक झाले, कुटुंब सुखी झाले आरक्षणामुळे. आणि उद्या हे आरक्षण जर गेलं तर ही सुखी झालेली कुटुंब सुखी राहतील, पण दुसरी जी सुखी होणार होती त्यांचा कायमचा रस्ता बंद झाला हे आपण असणारं लक्षात. जो ओबीसीना प्रतिनिधी देईल, उमेदवारी देईल, मी असं म्हणेन, जो पक्ष ओबीसीना उमेदवारी देईल, ओबीसीनी हा पक्ष माझा आहे बरोबर मी असताना जाणार, हा राजकीय निर्णय आणि त्या इलेक्शन पुरता असणारा निर्णय. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये त्या विधानसभेमध्ये 100 ओबीसीचे असणारे आमदार गेले पाहिजेत तरच आरक्षण वाचतं, आपण लक्षात घ्या. आज एससीचा सुद्धा विद्यार्थी आपण बघितला, त्याला न्याय होतोय असं नाही. केंद्र शासन जी स्कॉलरशिप देते ती स्कॉलरशिप फक्त त्याला वाटल्या. नियम असा आहे की राज्याने सुद्धा आपला असणारा हिस्सा त्या ठिकाणी दिला पाहिजे, पण महाराष्ट्र शासन त्याला हिस्सा देत नाही आणि त्याला फक्त केंद्राची मिळते. म्हणून आम्ही म्हटलंय की एससीच्या विद्यार्थ्याला जी आहे ती स्कॉलरशिप दुप्पट मिळाली पाहिजे, म्हणजे त्याचं जगणं हॉस्टेलमध्ये हे सोपं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. जी एससीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळेल ती स्कॉलरशिप तुम्ही असताना ओबीसीच्या विद्यार्थ्याला लावलं तर आज 100 जागा ओबीसीच्या आहेत, त्याच्यामध्ये क्रीमिलियर, नॉन क्रीमिलियर, क्रीमिलियर वाल्याला त्याच्यामध्ये जागा मिळत नाही, नॉन क्रीमिलियर वाल्याला मिळत आहे. आणि आज आकडेवारी बाहेर आले की 100 जागा असतील तर फक्त 70च भरल्या जातात. 30 जणांना ऍडमिशन मिळालं, प्रवेश मिळाला, तरी त्यांना प्रवेश घेता येत नाही. याचं कारण की खाजगी संस्थांमध्ये किंवा सरकारी ह्याच्यामधल्या जे फियांचं स्ट्रक्चर आहे ते त्याच्या आईबापाला परवडत नाही. तो आईबाप म्हणतो हे बघ एवढंच आहे, याच्यामध्ये तुझं शिक्षण होत असेल तर कर, नसेल होत असेल तर या पैशामध्ये जेवढं तुला काय शिक्षण घेता येईल तेवढं घे, याच्या पुढची माझी असणारी ऐकत नाही. हा पोरगा त्याला जे पाहिजे ते शिक्षण सोडतो आणि ऐपतीचं शिक्षण घेतो, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि तिथे ओबीसीचं प्रचंड मोठं नुकसान होतं हे आपण लक्षात घ्या. हे राज्य भिकारी आहे असं जर म्हटलं तर अजिबात नाही. जिथे 70,000 कोटीची चोरी होऊ शकते, जिथे
एकेका मंत्र्यांची असणारी हिशेबी बेहिशेबी संपत्ती 70-80 कोटीच्या घरामध्ये जाऊ शकते. हे राज्य तुम्ही असताना भिकारी म्हणणार का? माझ्यासारखा नाही, माझ्यासारखा नाही म्हणतो. या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपला फार फार तर 400-450 कोटीचीच गरज आहे, त्याच्या पलीकडे नाही. आणि हा तरुण जो आहे तो आनंदाने सुखाने जगू शकतो, हे आपल्या लाडक्या बहिणीच्या आंदोलनावरनं आपल्याला दिसते. हे राज्य किती श्रीमंत आहे. महिन्याला 1,500. मी आकड्यांशी खेळत असतो म्हणून कोणीतरी शासनावरती किती बोजा येईल याची माहिती आहे का? किंवा 6,000 मुलाला जे देण्यात आलेले आहेत त्याचा बोजा किती आहे कोणाला माहिती आहे का? कोणाला माहिती आहे का? तर नाही, आपण विचारच करत नाही. आकड्यांशी मी असं म्हणेन, खेळायला शिका. मोबाईल फक्त असताना फोटो काढण्यासाठी आणि फॉरवर्ड करण्यासाठी नाहीये. मोबाईल हे आता असताना शिक्षणाचं साधन सुद्धा आहे, प्रचंड मोठं साधन आहे. घरी गेल्यानंतर त्या अँड्रॉइडवरती किंवा गुगलवरती शासनाला 1,500 रुपयाप्रमाणे बजेट द्यायचं, 1,500 रुपयाने द्यायचं असेल तर वर्षाचा बोजा काय येतो एवढं फक्त आपण करा. आपल्याला ह्या दोन्ही योजनेचं 45,000 कोटीचं बजेट त्या ठिकाणी आहे. शासनावरती बजेट किती आहे? 45,000 कोटीचं बजेट आहे. आणि सहज शासन म्हणतं की आम्ही देऊ शकतो. हे सरकार भिकारी सरकार नाही किंवा कंगाल सरकार नाही. या राज्यामध्ये अमाप पैसा आहे, टॅक्सच्या रूपाने जमा होणारा अनेक पैसा आहे. त्याचा फक्त सदुपयोग झाला पाहिजे एवढी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर सामाजिक तणाव जो होत चाललेला आहे तो आपण कृपा करून होऊ नये. ही जी यात्रा आम्ही असणारा आरक्षण बचाव यात्रा ही काढलेली आहे, मला माहिती आहे की आम्ही मराठा समाजाचं असणारं मत जे झालेलं आहे की मी ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसीचं मतदान जे झालेलं आहे ते मी मराठा समाजाला मतदान देणार नाही, ते आम्ही बदलू शकत नाही एवढी आम्हाला कल्पना आहे, माहिती आहे. पण आम्ही असताना म्हणतोय की हे मत राजकीय मत आहे, हे राजकीय मत राहू दे. म्हणून मी इमर्जन्सीचं उदाहरण दिलं की इमर्जन्सीमध्ये सुद्धा काही जण इमर्जन्सीच्या बाजूने होते, काही जण इमर्जन्सीच्या विरोधात होते, पण दंगल कधीच झाली. जेव्हा याही प्रश्नावरनं राजकीय मतभेद आहेत, हे राजकीय मतभेद राहिलं पाहिजे, हे सामाजिक मतभेद होता कामा नये. राजकीय मतभेदातनं समाज हा विभक्त होत नाही, पण सामाजिक मतभेदातून समाज कायमचा विभक्त होतो. ते कायमचं विभक्त पण थांबलं पाहिजे. म्हणून आम्ही असणारं हा यात्रेचा मार्ग सुचवलाय. मला अनेक पत्रकार विचारतात, प्रकाशराव तुमचं काय होणार? मी म्हटलं आमचं दोन्ही बाजूने ढोल वाजवल्या जातात. यांच्या बाजूने नाही म्हणून हे वाजवतील आणि या बाजूने नाही म्हणून ते वाजवतील. पण म्हटलं महाराष्ट्राच्या गेल्या 5-6 वर्षामध्ये असे अनेक प्रसंग आले की जे एकमेकांच्या समोर समूह उभं राहिले. अशा वेळेस शांतता आणि भूमिका ही समजावून घेण्याची असताना वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे. म्हटलं आमचं जे काही व्हायचं असेल ते होईल, पण महाराष्ट्राचं सामाजिक बांधिलकी शाहू महाराजांपासून आहे, महात्मा फुलेंपासून आहे,
बाबासाहेबांपासून आहे, यशवंतराव चव्हाणापासून आहे, सुधाकर नायकांपर्यंत आहे की त्यांनीही धाडशी निर्णय घेतले, नाही असं नाही. पण समाजाची मनं कधी विभक्त झाली नाही, ते राजकीय निर्णय म्हणून त्यांनी असताना बघितलं. मी सुद्धा आपल्याला असताना एक विनंती करणार आहे की ही जी भूमिका आहे ही राजकीय भूमिका राहू द्या, हिला समाजामध्ये परिवर्तन करू नका आणि शांतता राहील हे आपण असताना पहा, एवढं आवाहन करतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद साहेब. यानंतर प्राध्यापक दोन्ही सरांना विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आपल्या संत दामाजी पंताच्या नगरीमध्ये आले. आरक्षण यात्रेच्या निमित्तानं त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर जिल्हा कमिटी, तालुका कमिटी आणि समाज बांधव, आरक्षणवादी समाज बांधवांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. संख्या आहे मुठीत भारी